शेतकरी बांधवांनो, मोठी आनंदाची बातमी. खरीप 2024 आणि रब्बी 2024-25च्या पीक विमा अखेर मंजूर झाला आहे. होय, सरकारचा मोठा निर्णय. आणि आता या तारखेपासून थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. जर तुम्ही पीक विमा काढला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, किती मिळणार आणि कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि हो, जर तुम्ही ही अपडेट मिस केली तर तुमचा हक्काचा विमा पैसा अडकू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे पैसे वाटपाची नेमकी तारीख आणि प्रक्रिया. मित्रांनो, राज्य सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदानासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. रब्बी हंगाम 2024-25. या हंगामासाठी साधारण 35,96,260 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. खरीप हंगाम 2024. खरीप हंगामातील पीक विम्यासाठी तब्बल 5,08,54,953 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रकमांच्या वितरणास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला असून आता हा निधी थेट विमा कंपन्यांकडे वर्ग केला जाणार आहे. विमा कंपन्यांची यादी. आता प्रश्न येतो की कोणत्या कंपन्यांमार्फत हे पैसे मिळणार? तर शासनाने या निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की ज्या पात्र शेतकऱ्यांनी खालील कंपन्यांकडे विमा काढला आहे त्यांनाच हा लाभ मिळेल. 1. भारतीय कृषी विमा कंपनी AIC. 2. चोलामंडलम MS. 3. HDFC अर्गो. 4. ICICI लॉम्बार्ड. 5. ओरिएंटल इन्शुरन्स. 6. रिलायन्स जनरल इन्शुरन्स. 7. SBI जनरल इन्शुरन्स UI. 8. युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोम्पो. या कंपन्यांच्या माध्यमातून आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. पैसे कधी जमा होणार? शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय GR निर्गमित झाल्यामुळे आता तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांतच हा निधी संबंधित विमा कंपन्यांच्या खात्यात वर्ग होईल आणि त्यानंतर पडताळणीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या DBTद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. साधारणपणे येत्या 8 ते 15 दिवसात ही प्रक्रिया वेग घेताना दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याबाबतची महत्त्वाची अपडेट. तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसह शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.